अकोल्याच्या पातूर तालुक्यातील गावणगाव येथील विटंबना प्रकरणावरून बंजारा समाजामध्ये संताप व्यक्त होत आहे। सर्व आरोपींना तत्काळ अटक करून कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली असून कारवाई न झाल्यास 13 ऑगस्टला रास्ता रोकोचा इशारा देण्यात आला आहे। पातूर तालुक्यातील गावणगाव येथील विटंबना प्रकरणावरून बंजारा समाजामध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे। या प्रकरणातील सर्व आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कायदेशीर आणि प्रतिबंधात्मक कारवाई करावी अशी मागणी सकल गोर बंजारा बांधवांच्या वतीने अकोला पोलीस अधीक्षकांकडे करण्यात आली आहे। या प्रकरणी चांदणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली आहे। मात्र लता नागोलकर आणि बाली नागोलकर या महिला संशयित आरोपी अद्याप बाहेर असल्याचा दावा समितीच्या वतीने करण्यात आला आहे। पोलीस प्रशासनाच्या भूमिकेची वरिष्ठ स्तरावर निष्पक्ष चौकशी करावी तसेच संबंधित आरोपींची पूर्वीची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। दरम्यान मागणीनुसार तातडीने कारवाई न झाल्यास 13 ऑगस्ट रोजी पातूर येथे रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे। तसेच 15 ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर गावात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्याची मागणीही करण्यात आली आहे। या प्रकरणात प्रशासन पुढे कोणती भूमिका घेते याकडे आता लक्ष लागले आहे। ज्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री म्हणून वसंतराव नाईक साहेबांनी 11 वर्ष जवळपास कामं केले, ह्या माणसाच्या आदर विटंबना करत असेल, आम्ही या गोष्टीचा जाहीर निषेध करतो। अकोल्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या गोष्टीचा निषेध होईल। येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात ह्या वातावरण पेटेल। आम्ही म्हणून एसपी ऑफिसला ह्या अल्टिमेटम किंवा कलेक्टर ऑफिसला आम्ही सांगत आहे की तत्काळ ह्या सगळ्या गोष्टीला दखल घेऊन तत्काळ आरोपीला जामीन न मिळता अटक करावी ही आमची मागणी आहे।